सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। सर्वांना विनंती आहे, सर्वांनी श्री रामचंद्र मंदिरात उपस्थित राहायचंय। सर्वांना विनंती आहे। सर्वांगी सुंदर उजेंदुराची अंगेजके मान मुक्तापराची जय देव जय देव जय मंगलमूर्ती वासी मंगलमूर्ती दर्शन मात्रे पद कामना पूर्ती जय देव जय रत्नगती परा गौरी कुंडा चंदनाची मोठी कुंकुमेश्वरा हिरे गज मुकुट शोभातोरा जय देव जय मंगलमूर्ती वासी मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान संकटी पावावे निर्वाण जय देव जय सुख करते गुण भरते भरते बिहारी निसंगा भवभंगा शिवगंगा तारी श्री कृष्ण अवतार जगदेश्वरी जय देव जय माय कृष्ण भगवती कृष्णा माता की जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम मृत्यू होतोपर्यंत लावण्य सुंदर मस्तकी बाळा हे दुनिया निर्मळ आहे तुझोळा जय देव जय श्री शंकरा जय देव सागर मंत्रमय केले त्या माझी औषध हळहळचे उडले भाषण केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू भावती ओवाळू जय देव सुंदर पदधारी पंचानन मोहन सुंदरी कोटि देवी वाटे उच्चारी तारी अनाथनाथे अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मना देवारी हरी पडो आता संकटी वारी जय देवी जय ईश्वर वंदे भारत जोगी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निराशा क्लेशापासून सोडी थोडी नपाशा अंबे तू वाचो विलाशा माता पिता तुम्हें हो तुम्हें बंधु सदा
मे कामान काम कामाय विगितो मरुत परिवेष्टारो मरुतस्य संग्रहे आगमसभासदैति मंत्र पुष्पांजलि गंगा मैया विद्यर्थ ओम शांति 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 हर हर महादेव हर हर महादेव। प्रथम मी सर्व शिवभक्तांना शुभाशीर्वाद देतो। आज या ठिकाणी या पवित्र अशा संगमावर जो हा कार्यक्रम त्रिपुरासुरांचा वधाचा कार्यक्रम झाला आणि दीपोत्सवाचाही कार्यक्रम इथे पार पडलेला आहे आणि यामध्ये सर्व युवकांना पण आशीर्वाद देतो। आणि इथं हा जो कार्यक्रम आहे या पवित्र ठिकाणी जिथं शाहू महाराजांची समाधी आहे, जिथं तारामातांचंही समाधी आहे, अशा या पवित्र क्षेत्राला आपण प्रथम वंदन करूया। आणि या ठिकाणाचं महात्म्य खूप मोठं आहे। इथं अनेक शिवमंदिर आहेत, अनेक तीर्थाटनाला लोक येतात, पर्यटनाला येतात। अशा पवित्र भूमीमध्ये आज या कलियुगामध्ये सुद्धा असुरावर विजय मिळवण्यासाठी सुरांनी जो आज कार्य करायची जबाबदारी युवकावर आहे, तर युवकांनी पार पडावा आणि ते जागं राहावं आणि पुनर्पुनर हा कार्यक्रम होत राहावा आणि आजचा आपला युवक हा उभं राहावा आणि संघटन युवकांचा व्हावा। आणि म्हणून हा कार्यक्रम इथल्या आयोजकांनी घेतलेला आहे। त्या आयोजकांना पण मी आशीर्वाद देतो। ही काळाची गरज आहे, कारण आपलं हिंदू संघटन नाहीये। हिंदू एकत्र झाला तर देशावर राज्य आपण करू शकतो आणि आपलं परत गेलेलं राज्य जे आहे ते परत आपण मिळवू शकतो, एवढं सामर्थ्य आपल्या युवकामध्ये आहे। म्हणून युवक कुठेतरी जाण्यापेक्षा अशा कार्यक्रमाला जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा आणि संघटन करावा आणि हिंदुत्वाचं जाण त्यांनी ओळखावं आणि हिंदू हा सनातन होते आहेत आणि राहणार आहेत असा हा बळ आपल्याला निर्माण करायचा आहे। म्हणून आशीर्वाद देण्यासाठी या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलेला आहे आणि सर्वांना मी आशीर्वाद देतो आणि सर्वांचं उदंड आयुष्य लाभू द्या, आरोग्य लाभू द्या आणि असंच हिंदू संघटन जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात व्हावा आणि युवक आणि युवतींनी यामध्ये सहभाग घ्यावा असं मी त्यांना आवाहन करतो आणि माझे 2 शब्द मी संपवतो।
यानंतर आपल्या श्रीश्वर महाराजांना विनंती आहे की आपण सर्वांना संबोधित करावं. आदरणीय हर हर महादेव. वरात वरात सगळ्यांचे हर हर महादेव. आज कमी येतात पण हर हर महादेव. हर हर महादेव. आज या पवित्र अशा कृष्णा संगम आजचा कार्यक्रम हा त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. यापूर्वी झाला आणि आजही आहे आणि उद्याही होणार आहे. अशा या काशी विश्वेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशा पूर्वजांनी साधना करून जी तप करून जी साधना ही भूमी पवित्र केली आणि त्रेतायुगामध्ये ज्या शक्तीने स्वतःचं अस्तित्व दाखवलं. त्रेतायुगामध्ये रामवर्धनेच्या रूपाने प्रभू रामचंद्रांना आशीर्वाद दिला. द्वापर युगामध्ये भगवतीच्या रूपाने धर्मराजाला आशीर्वाद देऊन धर्माचा विजय घडवला. आणि या कलियुगामध्ये हिंदूवर मोठा अन्याय होत होता, अत्याचार होत होता. हिंदूंचा राजा नव्हता, हिंदूंचा कोणी वाली नव्हता. अशा वेळेस आई जिजाऊच्या पोटी शिव छत्रपतींचा जन्म झाला आणि आई मातेच्या कृपा आशीर्वादाने आई जगदंबा भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी बळ दिला. अशा या पवित्र भूमीमध्ये मला येण्याचा योग आला आणि मी प्रथम या भूमीला वंदन करतो. कारण काही ठिकाणाचं महात्म्य वेगळं वेगळं असतं आणि महात्म्याचं कालांतर सुद्धा आता उजेडात येत आहे. आला आहे. अनेक देवळांचे युवकांनी जीर्णोद्धार केला आहे, करत आहेत आणि आरतीच्या माध्यमातून, प्रसादाच्या माध्यमातून हिंदूंना ते जागा करत आहेत आणि हिंदू समाज एकत्र येत आहे. म्हणून या गावातील, परिसरातील, पंचक्रोशीतील सर्व युवकांना आणि युवतींना मी प्रथम आशीर्वाद द्यावा इच्छितो. कारण असं काम ही काळाची गरज आहे. कारण त्यातनं एक प्रकारची प्रेरणा मिळते, एक प्रकारची ऊर्जा मिळते, एक प्रकारची ताकद मिळते आणि संघटनामध्ये विचाराचा देवाणघेवाण होतो. आणि आपली संघटन पाहून जो कोणी आपल्यावर अत्याचार, अन्याय करत आलेला अनेक वर्षापासून, हजारो वर्षापासून आपला भोग घेतला, अशांना आपण काय उत्तर द्यायचं हे युवक ठरवतील. आणि त्या निमित्ताने मला येण्याचा योग आला. सकल हिंदू समाजांना मी आशीर्वाद देतो. मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आज प्रथम मला पाहण्यात मिळाला. मी आनंदी आहे, मी सुखी आहे, समाधानी आहे. असंच कार्य घडत राहावं. कारण आता आजच्या काळाला युवकांची मला खूप गरज आहे. अखंड भारत एक करायचा आहे. मी खूप वेगळ्या पद्धतीने बोलत असतो पण इथं मर्यादा आहे बोलायला.
अखंड भारत एक पाहिजे आपल्याला. जो अखंड भारत पूर्वी अफगाणिस्तान, पाकिस्तान ह्या सगळ्या एकत्र होत्या, या आपल्याला परत मिळवायचं असेल तर आपली संघटन ही काळाची गरज आहे. कारण प्रत्येक युवकाच्या पायामध्ये विष्णूचे चक्र पाहिजे, सतत धर्मकार्यासाठी सतत तत्पर पाहिजे. त्याच्या पायामध्ये सतत चक्र असेल तर तो तत्पर असतो. वेळ मिळेल फावल्या वेळामध्ये सुद्धा त्यांनी संघटन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. त्याच्या हृदयामध्ये महादेवाचा ध्वज पाहिजे, अग्नी पाहिजे, दगदगता ध्वज पाहिजे. पण दगदगता ध्वज अति त्याचा उद्रेक होऊ नये म्हणून आपल्या डोक्यावर ब्रह्मदेवाचा थंड असा बर्फ पाहिजे. म्हणून हे तिन्ही देवतेच्या आपल्या स्थानी निवास आहे आणि आपल्या हृदयस्थानी ते देवता आहेत. म्हणून आई जगदंबा यांना आपण अजून वरदान मागूया, त्यांची आरती करूया, प्रभू रामचंद्रांची आरती करूया, विश्वेश्वरांची करूया, संगमेश्वरांची करूया, रामेश्वरांची करूया आणि वेगवेगळ्या पद्धतीनं युवकांना कसं जागा करता येईल आणि युवतींना कसं जागा करता येईल आपण पाहूया. आणि या कार्यक्रमामध्ये मला खूप आवडलं कार्यक्रम. म्हणून परत एकदा मी सगळ्यांना आशीर्वाद देतो. सगळ्यांचं उदंड आयुष्य लाभू द्या. आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं साधारण 6 वाजता मला फोन आला. मला शिरवळला कार्यक्रम होतं, 2-3 ठिकाणी 1 मिनिटात मी निघालो आणि इथं तुमच्या गावामध्ये इकडे या माझ्या परिसरामध्ये मला येण्याचा योग आला. आणि सुंदर आतषबाजी आणि सुंदर युवकांचे सगळे चेहरे, युवकांचा सगळ्या युवकांचा एक सहयोग मला लाभला, सहयोग लाभला. असा सहयोग लाभत राहो म्हणून सगळ्यांचं उदंड आयुष्य लाभू द्या, आरोग्य लाभू द्या. आणि शनी महाराजांची कधीही बकरी पडू नये. शनी महाराजांची तुमच्यावर कृपा असावी आणि तुमच्या हृदयातला देव जागा व्हावा आणि हिंदुस्थान हा एक व्हावा, हा आमचा ज्वलंत प्रश्न आहे. म्हणून आपण सगळ्यांनी एकमुठीने आपण हिंदुस्थानावर हिंदू राज्य कसा निर्माण होईल, गो हत्या बंदी कशी होईल, आता लव जिहाद कसा थांबल, लँड जिहाद कसा थांबल, या सगळ्यांना कशी गुटमाती देता येईल हे आपण पाहूया. आणि जेव्हा जेव्हा प्रसंग येईल, जेव्हा जेव्हा अडचण येईल, तेव्हा तेव्हा हा शनी म्हणून तुमच्या पाठीशी उभा आहे. मी तुम्हाला शब्द देतो आणि माझे 2 शब्द मी संपवतो. आणि भाऊ असेच आमच्या पाठीशी कायम राहो या श्रीचा आणि व्यक्त करतो. इथं नाम घोष करूया. जय श्रीराम. आव्हान पार पडला आणि याच कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक श्री शिरेश्वरी महाराज सोळशी आदरणीय महाराज यांचे मनपूर्वक आभार. त्याचसोबत उपस्थित असणारे मुकुंद आपळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उद्योजक कामेजी कांबळे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या महेशजी शिंदे साहेबांच्या भगिनी आदरणीय अरुताई बर्गे आणि त्यासोबत संदीप भाऊ शिंदे, इतर सर्व प्रमुख मान्यवर